नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपण पाहता एबीपी माझाचं न्यूजरूम बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. उत्तर काश्मीरमधनं उरी इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश मिळालंय. तर आणखी 5 दहशतवादी इथे लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक जवानही शहीद झाल्याचं वृत्त आहे. प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय घडामोडी घडतात? ज्ञानदा 2 दिवसांपूर्वी ज्या काश्मीरमधल्या उरी या ठिकाणी आत्मघाती पथकानं हल्ला केला प्रशांत, आवाज पोहोचतोय? हॅलो ज्ञानदा. प्रशांत, काय घडामोडी घडतात? ज्ञानदा 2 दिवसापूर्वी काश्मीरमधल्या ज्या ठिकाणी आत्मघाती पथकानं हल्ला केला होता आणि ज्या ठिकाणी 18 जवान भारताला गमवावे लागले होते, परत त्याच ठिकाणी अशा पद्धतीचा एक घुसखोरीचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्ताननं केलेला आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 10 अतिरेक्यांना कंठस्नान भारतीय जवानांनी घातलेलं आहे. खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी सीमेवरती हालचाली सुरू होत्या. पाकिस्तानच्या साईड बाजूनं गोळीबार सुरू होता आणि हा गोळीबार जो आहे तो अतिरेक्यांची घुसखोरी यशस्वी व्हावी याच करता सुरू होता आणि टप्प्याटप्प्यानं हे अतिरेकी भारताच्या सीमेमध्ये प्रवेश करत होते. दुपारी 4च्या दरम्यान पहिल्यांदा 8 अतिरेक्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. त्याच्यानंतर 2 आणि अजून 5 अतिरेकी जे आहेत या परिसरामध्येच असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. लष्कराचं अभियान जे आहे ते अजूनही सुरू आहे. एकूण 15 अतिरेक्यांनी आज दिवसभरामध्ये अशा पद्धतीने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय लष्करानं त्याला अगदी तोडीतोड उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचा हा घुसखोरीचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी होऊ दिलेला नाहीये. दुसरीकडे काश्मीरमधल्या हंदवाडा या ठिकाणी जी चकमक सुरू आहे, म्हणजे पाकिस्तानी लष्कराकडून ज्या भारतीय पोस्टवरती गोळीबार केला जातोय, जो खरं तर या अतिरेक्यांच्या प्रवेशासाठीच होतोय, त्यांना एक प्रकारचं बचावात्मक संरक्षण देण्यासाठीच आहे, तर त्याच्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाल्याची माहिती कळते. एकीकडे पाकिस्तानचा थेट सहभाग याच्यामध्ये असल्याचे पुरावे भारत देत असतानाच पाकिस्तान काही त्यांच्या सवयीपासून दूर हटताना दिसत नाहीये आणि अशा पद्धतीचे परत एकदा प्रयत्न होताना दिसत. प्रशांत, ताजी माहिती जाणून घेतलं. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.